नमस्कार फ्रेंड्स. बाहेरच्या वातावरणातील उन्हाळ्याची तीव्रता आता प्रचंड वाढू लागलेली आहे. एप्रिल मे महिन्यातील या उन्हापासून नैसर्गिकरित्या आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी कच्च्या कैरीचा खूप मोठा फायदा होतो. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर असते. कैरीमुळे पचनक्रिया चांगली होते, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, मळमळ यासारख्या समस्या दूर होतात. तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते, तर उष्माघातापासून देखील सुटका होते. चला तर याच कच्च्या कैरीपासून झटपट तयार होणारे पौष्टिक पन्हे आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुणांच्या साक्षीने. झटपट तयार होणाऱ्या कच्च्या कैरीचे पन्हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कैरीचे तुकडे साधारण 1 वाटी, बारीक चिरलेला गूळ 1 ते 1.5 वाटी, पुदिना पाने 1 वाटी, बडीशोप 3 चमचे, मीठ 1 चमचा, केशर आवडीनुसार, बर्फाचे तुकडे. प्रथम आपण कैरीचे सोलल्याने साल काढून घेऊयात आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात. साधारण आपली 1 वाटी जर कैरीचे तुकडे असतील तर 1 ते 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ आपण घालणार आहोत. कैरीच्या आंबटपणाप्रमाणे तुम्ही गूळ थोडा कमी जास्त करू शकता. पुदिनाची साधारण 1 वाटीभर पाणी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे, गूळ आणि अर्धी वाटी पुदिना पाने, बडीशोप व मीठ हे सर्व घालून बारीक वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण हे वाटून घेतलेले आहे. आता सर्विंगसाठी ग्लासमध्ये 3 चमचे कैरीचं वाटण, पुदिना पाने थोडे तुकडे करून अर्धे अर्धे, बर्फाचे तुकडे 3 ते 4, केशरचे 5-6 काड्या किंवा तुमच्या आवडीनुसार आणि पाणी. हे सर्व घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याची थोडी चव पाहून तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कैरीचं वाटण ॲड करू शकता, एखादा चमचा. अशा प्रकारे आपलं हे इन्स्टंट कच्च्या कैरीचं पौष्टिक असं पन्ह तयार झालेलं आहे. तेव्हा उन्हातानातून आलेल्या आपल्या पै पाहुण्यांना तुम्ही झटपट पौष्टिक असं हे कच्च्या कैरीचे पन्हे देऊन खुश करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तसेच आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. रमलखुणांना सबस्क्राईब केलंत ना? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या विविध व्हिडिओंची माहिती लगेच कळेल. आणि या उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.